लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीपी दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयात यशस्वी सापळा रचत 2 लोकसेवकांना 5,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे। या कारवाईत सखाराम नरसिंग पवार वय 49, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस तसेच आशिष काशीनाथ शेलोकार वय 47 वर्ष नजूल परीक्षण भूमापक यांना अटक करण्यात आली आहे। तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्याच्या मालकीची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्याच्या पतीच्या नावावर केली होती। सदर मालमत्तेचा फेरफार नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयात सादर केली। त्यावेळी भूमापक आशिष शेलोकार यांनी उपअधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले। फेरफार नोंद करण्यासाठी 5,000 रुपयाची लाच मागण्यात आल्याची तक्रारदारांनी एसीबी कडे केली। पडताळणी दरम्यान शेलोकार यांनी ही रक्कम स्वतःसाठी व उपअधीक्षक पवार यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार 3 फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला। पंचासमक्ष तक्रारदाराकडून शेलोकार यांनी 5,000 रुपये स्वीकारले। त्यापैकी 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 2,500 रुपये उपअधीक्षक पवार यांना देताच दोघांनाही उपअधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे व पोलीस उपअधीक्षक अभय आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अर्जुन गणवट व त्यांच्या पथकाने केली। दरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक 072322444002, मोबाईल क्रमांक 8975791064 किंवा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत, यवतमाळ।